मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 146. अर्जुनाच्या पराक्रमानं भयभीत होऊन धावणारे कुरु सैनिक खिळ्यासारखे जागच्या जागी थांबले ते परतून पांडव सैन्यावर प्राणाचा पण लावून हल्ला चढविण्यासाठी. कुरूंचं उरलं सुरलं सर्व सैन्य एकत्र बांधून तो आता आमच्या नंदीघोषाकडे समुद्रवाऱ्यासारखा येत होता. आता तिसरा प्रहर सुरू झाला होता. दक्षिणेकडच्या चिखलाच्या दलदलीत त्याचा रथ उतरविल्याशिवाय शल्याला त्याचा रथ आमच्या रथासमोर उभाच करता येणार नाही, अशा मोक्याच्या जागी मी नंदीघोष उभा केला. कुशल शल्यानं त्या दलदलीच्या पट्ट्यात 4 हात तरी कोरडी जागा मिळते काय हे पाहण्यासाठी त्याचा रथ त्या पट्ट्याभोवती कितीतरी वेळ गरगर फिरविला. शेवटी निरुपायानं थांबून तो कर्णाला म्हणाला, राधेया, आजचा दिवस अर्जुनाशी युद्ध करण्यासारखा नाही. या दलदलीत रथ घालण्यात धोका आहे. तो हसला, नुसताच हसला. काही न बोलता त्यानं दलदलीच्या पट्ट्याच्या मध्ये रथ नेण्यासाठी बोट उंचावून शल्याला आज्ञा केली. आमचा आणि त्याचा रथ आता प्रथमच एकमेकांसमोर उभे ठाकले. झटकन खाली उतरून मी वंगणाचा एक जाड लेप आमच्या रथाच्या दोन्ही बाजूंच्या चक्रांना सगळीकडे दिला. न जाणो त्याच्या रथाचा पाठलाग करताना आम्हाला आमचाही रथ त्या दलदलीत घालावा लागेल. अशा वेळी वंगणाच्या सुळसुळीत लेपामुळे तो हाडामाणसाच्या चिखलात फसण्याची शक्यता नव्हती. वंगणाच्या काष्ठनलिका घेऊन मी पुन्हा नंदीघोषावर चढलो. वाकाच्या जाळीदार विणीत त्या पुन्हा होत्या तशा बसवून आसूड हातात घेतला. वेडावलेल्या दोन्ही सेनांतील सैनिक योद्ध्यांनी आपल्या रथांवरच्या युद्धामुळे अर्धवट तुटलेल्या पुष्पमाला संपूर्ण तोडून जयघोष करीत त्यांचा आपापल्या सेनानायकावर गरजत वर्षाव केला. कुणीतरी वेध साधून फेकलेली एक सूर्यफुलाची माला समोरच्या रथातील राधेच्या कंठात अचूक पडली. मी माझ्या कंठातील नीलकमलांची टपोरी माला रथनिडावरूनच अर्जुनाच्या निळ्या कंठात चढविली. आज माझीही परीक्षा होती. होय, परीक्षाच. चतुरस्त्र सारथ्याची. आदर्शवादाला प्राणापलीकडे जपणारा पहिला कौंतेय जिवंत ठेवायचा की व्यवहारवादाची सरळ सरळ कास धरून 5 कौंतेय वाचवायचे, अशी ती अतिशय बिकट सत्व परीक्षा होती. माझं मन अधिकाधिक व्यवहाराकडेच झुकत होतं. कारण एकटा अर्जुन ढासळला की इतर पांडवही आपोआपच ढासळणार होते. पांडवहीन इंद्रप्रस्थ काय किंवा हस्तिनापूर काय, कवडी मोलाचंच नव्हतं काय. प्रत्यक्ष मामाला वत्ताना माझे बाहू मुठीचा प्रहार करताना थरथरले नव्हते. दंतवक्र, विदुरथ, शतधन्वा, शृगाल, शाल्व, पौंड्रक यांना शासताना माझ्या छातीचे ठोके कधीही वाढले नव्हते. शिशुपालासारख्या आते बंधूवर तर सुदर्शन फेकताना कधी माझ्या नेत्रकड्या पाणावल्या नव्हत्या. पण आज हातातील नंदीघोषाचे वेग मंद मंद स्पंदत आहेत हे स्पष्टपणे मला जाणवत होतं. कारण मला माहीत होतं की आपली निर्घुण अवहेलना झाली म्हणून त्या दानवीरानं जरी भीष्म, अर्जुन, भीम या सर्वांना आणि प्रत्यक्ष द्रौपदीलाही तितक्याच प्रबळ निरोधानं प्रसंगी छेडलं असलं तरी मजविषयी असलेली त्याची अबोल, मूक, निरामय भक्ती त्याच्या माझ्या भेटीच्या वेळी त्याच्या असहाय्य नेत्रांतून माझ्या पाठीच्या पन्हाळीवर ओघळलेल्या अश्रूंतून मला पूर्ण कळून चुकली होती. त्याच्यासाठी अंतःकरणाच्या राजवस्त्राची क्षणाक्षणाला चाळण करणारी, जिला मी माझी माताच मानली, त्या राजमाता कुंती देवींची आणि त्याची अबोल, मूक, सोशिक नाती मला पूर्ण कळून चुकली होती. माझ्या जीवनयात्रेत ज्यांच्या मुकभक्तीला, त्यागाला आणि प्रेमाला तोड नव्हती अशी माझी म्हणून खरी 4च माणसं होती. माता देवकी, राजमाता कुंती देवी, कर्ण आणि गोकुळातील राधा. विचारांची आवर्त थांबावीत म्हणून मी माझा पांचजन्य आवेगानं फुंकला. कितीतरी मोठ्यानं. चंदनोटी लेपलेले आपले भक्कम पुष्ट माणसं दंड सावरून कर्णार्जुनांनी आपापले शंख शिरात आणून प्राणपणानं फुंकले. दोन्ही सैन्यांतील रणवाद्यांनी शेजारची टेकडी थरथरू लागली. हिमालयाच्या 2 धवल आणि उन्नत शिखरांसारखे ते एकमेकांसमोर उभे राहिले. त्यांच्या डोळ्यांच्या पाणीदार बाहुल्या एकमेकांच्या बाहूंवर खेळल्या.
हातांची थोडीशी सुद्धा हालचाल अचूक हेरून समोरचा योद्धा आता कुठलं शस्त्र फेकणार याचा कयास ते अचूक करू लागले. आनक, दुंदुभी, गोमुख, मृदंग, डिंडीम या रौद्र रणवाद्यांचा तुमुळ संमिश्र आवाज क्षणाक्षणाला वाढू लागला. क्षणभर डोळे मिटून कर्णानं सूर्यस्त्रोत म्हटलं. अर्जुनानंही माझी प्रार्थना करणारे श्लोक डोळे मिटून पुटपुटायला सुरुवात केली. हातातील शंख त्यांनी लाकडी खोबणीत होते तसे पुन्हा ठेवले. शस्त्रफेकीसाठी आपले दीर्घ बाहू सरसावले. एका क्षणाचीच शांतता पसरली आणि मग त्यांनी एकदम कानठळ्या बसविणाऱ्या रणआरोळ्या फोडीत एकमेकांवर अविरत बाणांची भयानक फेक सुरू केली. त्यांचे बाण अवकाशातून असे सुटत होते की तारकामंडलासह आकाशच कोसळून अंगावर पडला आहे की काय असा भास दोन्ही सैन्यांनाच झाला. गेल्या 16 दिवसांत अशी चित्तथरारक बाणफेक प्रत्यक्ष मीही पाहिली नव्हती. भीष्म, द्रोण, अभिमन्यू यांनी केलेल्या संग्रामापेक्षा त्यांचा संग्राम सर्वसंहारक होता. सर्वांच्या अंगावर रोमांच उभे करणारा होता. तिन्ही लोक दोलायमान करणारा होता. टोळधाडीसारखे त्यांचे बाण अगणित होते. कोंडलेल्या खुराड्यातून विविध रंगी घोडे दार उघडताच स्वैर उधळावेत तसे ते भात्यातून क्षणात प्रत्यंचेवर स्वार होऊन उधळत होते. त्यांच्या तीक्ष्ण टापांखाली असंख्य योद्धे जीवनाची अंतिम श्वास वेचू लागले. ग्रीष्मात वितळणाऱ्या हिमालयासारख्या दोन्ही सेना क्षीण होऊ लागल्या. मानस सरोवराभोवतीचा तुटलेल्या बर्फाचा कडा सरोवरात कोसळून पडताच पांढऱ्या शुभ्र अशा लाखो राजहंसांचे थवेच्या थवे जीव घेऊन वर उधळावेत तसे त्यांचे पांढरे जिद्य बाण त्यांच्या विशाल धनुष्यांवरून मुक्तपणे उधळू लागले. सुसाट नागमोडी वळणं घेत एकमेकांवर टकरू लागले. त्यांच्या धावेत क्षणभर झाकाळलेलं आकाश त्यांची टक्कर होताच फुलणाऱ्या तारकांसारख्या स्फुल्लिंगाने एकदम लक्कन उजळून निघू लागलं. शेकडो हजारो कपिश बाण आकाशात फेकून ते त्यांतून मृगधारेसारखा शत्रूवर पाऊस पडू लागले. त्यातूनच पांढऱ्या जिद्य बाणांची विजेसारखी असंख्य नागमोडी वळणं रेखून त्या जिद्य बाणांनी एक एक पदकाचा प्रमुख अचूक टिपून परस्परांची सेना क्षीण करू लागले. सामर्थ्य कमी करू लागले. सैनिकांना कळेना की बाण कोठून येत आहेत. वारुळातून मुंग्या बाहेर पडाव्यात तसे त्यांचे बाण होते. शतशृंग पर्वताच्या धारदार कडा आपल्या बळकट नखाग्रांनी पकडून उभी असलेली राकट गरुड पक्ष्यांची रांग माथ्यावरच्या मेघांनी दाटलेल्या आकाशात विजेचा भयंकर गडगडाट होताच पंख फडफडवीत एकदम उधळावी तसे त्यांचे राकट वर्णाचे असंख्य कपिश बाण उधळत होते. क्षणात गगनमंडल झाकाळून टाकीत होते. धर्मक्षेत्र कुरुक्षेत्राला थरकावित होते. त्याच्या रथाचा सारथी निर्बल करण्यासाठी अर्जुन माझ्या माथ्यावरून त्याच्या घोड्याच्या दिशेनं बाणांची चवड फेकू लागला. पण शल्य खरोखरच कुशल सारथी होता. आपल्या हातांतील वेगांना झटके देऊन क्षणात तो 5ही घोड्यांना गुडघ्यात पाय मुडपून खाली बसवित होता. क्षणात मागील पायांच्या भक्कम खुरांवर 5ही घोडे ध्वजदंडाच्या पायथ्या इतके उंच फेकीत होता. काही वेळा तर उंच धिप्पाड घोड्यांसह त्याचा शस्त्रास्त्रांनी ठासून भरलेला अवजड रथ तो एकदम गरकन असा वळवीत होता की त्याच्या लोखंडी पार्श्वभागावर थडाथड आदळणारे अर्जुनाचे बाण वेध चुकल्याच्या क्रोधानं ठिणग्या फेकीत खालच्या चिखलात टपाटप निष्प्रभ होत कोसळून पडावेत. आता रथाभोवतीचा चिखल अधिकच रटरटू लागला. आपापल्या सेनानायकाला प्रोत्साहन आणि चेतावणी देण्यासाठी भोवतीचे योद्धे त्यांच्या नावांचा अखंड जयघोष करू लागले. आता तो आवाज कोणत्याही आवाजापेक्षा क्षणाक्षणाला जास्तच गगनभेदी होत चालला होता. एक घटकाभर त्यांनी वेडावल्यासारखी नुसती परस्परांवर बाणफेकच केली. त्यांच्या अंगावरची भक्कम लोहकवच असंख्य बाणांच्या तीक्ष्ण टोकांना दाद देत नव्हती. मात्र दोघांच्याही उघड्या दंडांवरच्या जखमांतून उष्ण रक्ताचे पाट वाहू लागले. तिकडे लक्ष देणं इतका अवसरही त्यांना नव्हता. त्या रक्ताचा परस्परांशी नाजूक नातेसंबंध आहे हे फुललेल्या कर्णाच्या आता लक्षातही राहिलं नव्हतं.
मत्स्य, पांचाल, सैंधव, गांधार यांच्या दलांतील शेकडो सैनिक डोळ्यांदेखत पिकल्या औदुंबर फळांसारखे टपाटप खाली कोसळावेत हे पाहून दोन्ही सेनांतील भयभीत योद्ध्यांनी आपल्या हातातील शस्त्र थांबविली. त्या दोघांसाठी संपूर्ण समरांगण खुलं सोडून ते विस्फारलेल्या डोळ्यांनी केवळ प्रेक्षक झाले. डोळे ताणून त्या दोघांचा प्रलयकारी संग्राम पाहू लागले. आता ते दोघेही प्राणाच्या मोलानं अतीव कष्ट करून प्राप्त केलेली दिव्यास्त्र एकमेकांवर फेकण्यासाठी सज्ज झाले. यावेळी त्यांना जन्म देणारी राजमाता प्रत्यक्ष कुंती देवी जरी समरांगणात आली असती तरी तिनं सुद्धा ते दोघे एकमेकांचे बंधू आहेत हे मान्य केलं नसतं. जीवनाच्या दोन परस्पर विरोधी ध्रुवांच्या अगदी कडेवर जाऊन ते आता उभे राहिले होते. त्यांच्या पुढं एकच एक दृश्य दिसत होतं, समोरच्या योद्ध्याचं निष्प्राण कलेवर. त्यासाठी ते आसुसलेले होते, स्वतःला संपूर्ण विसरले होते. चंदनाच्या चूर्णात ज्याचं अग्र सतत मुरत ठेवलं होतं असा सोनेरी भात्यातील एक सर्पमुख असा दिव्य अजस्त्र बाण त्यानं अर्जुनावर फेकण्यासाठी बाहेर काढला. त्याला नकळतच त्या बाणावर एका नागशक्तीनं संचार केला होता. अर्जुनाच्या कंठाचा वेध घेऊन त्यानं मंत्र पुटपुटत तो भयानक बाण डोळे विस्फारून सोडला. तो बाण आपल्या कंठाचा वेध घेत वायुवेगानं येतो आहे याचा अर्जुनाला थोडं सुद्धा भान राहिलं नव्हतं. मी हातातील वेग चपळाईनं आखडून एक असा झटका घोड्यांच्या पाठीवर दिला की पाचही घोडे एकदम पाय मुडपून गपकन खालीच बसले. अर्जुनाच्या कंठाचा प्राणघातक वेध कसा तरी चुकला. रथ खाली झुकल्यामुळे त्याच्या मस्तकावरच्या किरीटावर खणखण आदळलेल्या त्या भयानक गतिमान बाणानं त्याचा सोनेरी मुकुट उधळून लावला. खणखणत तो कुरुक्षेत्राच्या भूमीवर कोसळला. त्याखाली असलेलं गोलाकार शिरस्त्राणही घरंगळून रथात पडलं. अर्जुनानं सुटकेचा दीर्घ निश्वास टाकला. त्याचे काळे कुरळे केश विखुरले. त्याच्याकडे पाहून मी हसलो. कमरेभोवती लपेटलेला पांढरा शुभ्र शेला काढून अर्जुनानं आपल्या विपुल केशांभोवती तत्परतेनं गुंडाळला. नियतीचं आव्हान आता तर अधिकाधिक उग्र होऊ लागलं. हिमालयावरून कोसळणाऱ्या गंगोत्रीसारखा पांढऱ्या बाणांचा ओघ वर्षवून अर्जुनानं त्याच्या सारथ्याला शल्याला पिंजऱ्यातील शेण पक्षासारखा एका जागी कोंडून टाकला. आता त्या कुशल सारथ्याला इकडे तिकडे हलताच येईना. समोरचा गजशृंखला ध्वजांकित जैत्ररथ आता एका जागी स्थिर झाला. कर्णाचे निवडक बाण माझ्या किरीटावरून धनछडी पक्ष्यांच्या थव्यासारखे सू सू असा आवाजाचा पठ्ठा रेखत धावत होते. या घटकाभराच्या घनघोर युद्धात त्यानं कधी चुकून सुद्धा एकही बाण माझ्या दिशेनं काही फेकला नाही. संतप्त झालेल्या अर्जुनानं मनाच्या निर्धारानं मस्तकावरचं ओघळणारं वस्त्र सावरून आग्नेयास्त्रापूर्वीचे सूचक मंत्र पुटपुटायला सुरुवात केली. अंजनीच्या फुललेल्या वृक्षदंडासारखाच आता तो फुलून निघाला होता. एक प्रकारचं अतिदिव्य तेज त्याच्या मुद्रेवरून ओसंडू लागलं. लाल भडक पिसांचे भरगच्च तुरे माथ्यावर मिरविणारे हजारो कारंडव पक्षी दृषद्वतीच्या पात्रावर एकदम झेपावावेत तसे अर्जुनाच्या गांडीव धनुष्यातून सुटलेले अगणित अग्निबाण माझ्या डोक्यावरून आग ओकत फरफरत धावू लागले. सगळ्या आकाशमंडलाचं यज्ञकुंडच झालं आहे की काय या भयानं कौरव सैनिक भयभीत होऊन धावू लागले. सूर्यबिंब फुटून त्यातून तप्त रसच अंगावर कोसळतो आहे या विचित्र भयानं अनेक मूर्छित झाले. अर्जुनाचे बाण अग्नीचा पाऊस पाडू लागले. अर्जुनाच्या अग्निबाणांना निष्प्रभ करण्यासाठी कर्णानं गुडघे टेकून वरुणास्त्राचे दिव्य मंत्र डोळे मिटून आळविले. त्याच्या उंजळीतून अर्घ्यदान करताना पडलेलं पाणीच आज्ञाधारक सेवक म्हणून त्याच्या सहाय्यासाठी काळ्या मेघांबरोबर विजांचं अनिर्बंध तांडव नृत्य घेऊन धावलं. त्यानं फेकलेल्या शेपटाला हत्तीच्या कानासारखे चांबडी पंख जोडलेल्या अमोघ बाणांची संख्या इतकी होती की कुरुक्षेत्रावरची हवेची पोकळी त्यांनी क्षणात समूळ हलवून टाकली. गगनमंडलातील सभोवतीचे काळे ढग क्षणातच रणभूमीवर दाटले. गडगडत मुसळधार पावसाचा वर्षाव करून त्यांनी अर्जुनाच्या अग्निबाणांच्या मागं लपलेली त्याच्या मनाची आगही विझवून टाकली. त्या पाण्याच्या दानानं त्या दानवीरानं अर्धवट मेलेल्या जखमी वीरांनाही पुन्हा जीवनाचं दान केलं.
पण पण त्याला माहीतच नव्हतं की त्याच्या स्वरुणास्त्रानं त्याच्या रथचक्राभोवती चिखल अधिकच दाटत चाललाय.